विद्यार्थी मित्रांनो, आपण आधीच्या लेक्चरमध्ये पीएच आपण पाहिला, रिलेशन बिटवीन पीएच आणि पीएच बघितला आणि पीएचचा स्केल पण बघितला. आपण आज या टॉपिकमधला एक नवीन पार्ट सुरू करतोय. त्याचं नाव आहे हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट्स. यू नो, सॉल्ट इज नथिंग बट वी नो इलेक्ट्रोलाइट्स. Salt always contains cation and anion. So salt hydrolysis, in this word hydro means water, lysis means breaking. Water can be broken by using salt. So our point name is hydrolysis of salts. So in this chemical reaction, what happens? There is a production of acidity, basicity or neutrality during this chemical reaction. So before starting this point, some basic part is again very important. आपण बघितलं, when acid is reacted with a base to form a salt and water, such kind of reaction is complete reaction. It is called as a neutralization reaction. You can convert this reaction into this. Acid can give H plus, base can give OH minus. This H plus and OH minus combine to form water. So formation of water is again a neutralization reaction. बघा हा, याच्यामध्ये मी काय करतोय, दोन्हीमध्ये या ठिकाणी पण वॉटर फॉर्म झाले, या ठिकाणी पण वॉटर फॉर्म आहे. येस, this is classical, according to classical theory, this is according to Arrhenius concepts. So neutralization reaction means what? Formation of water, formation of salts. पण याच्या अपोजिट आपण रिॲक्शन बघतोय आणि ती म्हणजे आपण म्हणतोय सॉल्ट हायड्रोलिसिस. हे सॉल्ट सांगा काय करते, वॉटरला ब्रेकिंग करते. इट इज ब्रेक्ड, वॉटर ब्रेक्ड टू फॉर्म ऍसिड अँड टू फॉर्म करस्पॉन्डिंग बेस. आता अतिशय महत्त्वाचा पार्ट या ठिकाणी आपण बघायचं. लक्षात घ्या की हायड्रोलिसिस आणि न्यूट्रलायझेशन लक्षात ठेवा, एकमेकाच्या अपोजिट रिॲक्शन्स आहेत, एकमेकाच्या अपोजिट्स. आपण न्यूट्रलायझेशनमध्ये करतोय, वॉटर फॉर्म करतोय, आणि हायड्रोलिसिसमध्ये काय करतोय, वॉटरला ब्रेक करतोय. सो दीज आर टू अपोजिट रिॲक्शन्स. आता बघा, मला थोडा आधीच्या कन्सेप्टमध्ये यायचं आहे. आपल्याला डेफिनेशन मुळात बघायची आहे हायड्रोलिसिस ऑफ सॉल्टची. सॉल्ट काय करतंय, या वॉटरला ब्रेक करतंय आणि वॉटर बरोबर रिॲक्ट करून, ब्रेक करून काय डेव्हलप करतंय, इट कॅन प्रोड्यूस आयदर ॲसिडिटी or basicity to the solution is called salt hydrolysis. म्हणून आपण डेफिनेशन या ठिकाणी काय बघतोय, द रिॲक्शन इन विच either cation or anion or both the ions of that salt or electrolyte react with the water to produce either acidity or basicity is called salt hydrolysis. आता बघा, एक आपल्याला एक्झाम्पल देता येईल, जरा बघा नीट लक्ष द्या. या एक्झाम्पलमध्ये म्हटलंय मी, व्हेन सॉल्ट कॅन रिॲक्ट विथ सांगा वॉटर. आता सॉल्टमध्ये काय असणार आहे, इट कंटेन्स Na प्लस, इट कंटेन्स Cl मायनस, दॅट कॅन रिॲक्ट विथ वॉटर टू प्रोड्यूस ॲसिड अँड इट कॅन प्रोड्यूस सांगा मी काय बनतो, बेस. आता बघा ही रिॲक्शन आहे. आता खालच्या रिॲक्शनमध्ये आपल्याला क्लिअर करता येईल. आता बघा, हा सॉल्ट आहे, सॉल्ट काय केलं, वॉटर बरोबर रिॲक्शन केलेली आहे टू प्रोड्यूस करस्पॉन्डिंग ॲसिड आणि करस्पॉन्डिंग वीक बेस. आता याच्यामध्ये बघा, या सॉल्टनं काय केले, वॉटरचं ब्रेकिंग केलंय, म्हणून आपल्याला काय मिळालंय, स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस मिळालाय. यात पण सांगा काय केले, सॉल्टनं काय केले, वॉटर बरोबर रिॲक्शन केले, स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस डेव्हलप केलाय. म्हणून अशा रिॲक्शनला आपण काय म्हणतो, सॉल्ट. यालाच आपण काय बरं म्हणतो, हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट्स. नीट लक्ष द्या, याच्या खालच्या एक्झाम्पलमध्ये बघा, सॉल्टनी काय केले, वॉटर बरोबर रिॲक्शन केले, मग वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस क्रिएट केले, प्रोडक्ट क्रिएट केलाय. आणि जो सॉल्ट काय करतो, लक्षात घ्या, वॉटर बरोबर रिॲक्ट होतो, अशी बेसिसिटी किंवा ॲसिडिटी क्रिएट करतो, एकतर ॲसिडिटी किंवा एकतर बेसिसिटी क्रिएट करतो, त्यालाच आपण काय बरं म्हणतो, सॉल्ट हायड्रोलिसिस. ओके, जरा बघा आपल्या आधीच्या स्लेटमध्ये. सो बघा या ठिकाणी आपण काय म्हटलं की जो कॅटन ॲनियन काय करणार आहे,
सॉल्टचा प्रोड्यूस करणारा आयदर ॲसिडिटी और बेसिसिटी, त्याला आपण सॉल्ट हायड्रोलिसिस म्हणणार आहे. आता लक्षात घ्या, याचे टाईप्स आपण बघतोय की हा सॉल्ट कसा बिहेव करतोय वॉटर सोल्युशनमध्ये, याच्या ॲक्युएस सोल्युशनमध्ये. हाऊ दिस सॉल्ट बिहेव इन वॉटर, ऑन दॅट बेसिस इट हॅव 4 टाईप्स. फर्स्ट टाईप आपण काय बघितलं आहे, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस. सेकंड टाईप आपण काय बघितलं आहे, स्ट्रॉंग ॲसिड सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड वीक बेस. थर्ड टाईप आपण बघणार आहे काय, सॉल्ट ऑफ वीक ॲसिड स्ट्रॉंग बेस. आणि लास्ट टाईप कुठला बघतोय, सॉल्ट ऑफ वीक ॲसिड आणि वीक बेस. आता लक्षात घ्यायला असं का म्हणायचं, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. आता लक्षात घ्या, सॉल्ट आहेत NaCl, KCl, पोटॅशियम नायट्रेट, पोटॅशियम सल्फेट, सोडियम नायट्रेट. आता हे सॉल्ट काय करतील वॉटरमध्ये, स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस क्रिएट करतील, प्रोड्यूस करतील. म्हणून त्याला त्यांनी काय म्हटलंय, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस. याचं एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ इच्छितो, जरा बघा या ठिकाणी मला काय म्हणायचं आहे. आता या एक्झाम्पलमध्ये बघा, आता NaCl ला मी काय म्हटलं, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस म्हटलं. असं म्हणण्याचं कारण काय की या सॉल्टनं वॉटरमध्ये काय प्रोड्यूस केलंय, स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस प्रोड्यूस केलं. म्हणून या सॉल्टला काय बरं म्हणायचं, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. सो द सॉल्ट विच रिॲक्ट विथ वॉटर टू प्रोड्यूस स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस, दॅन दॅट सॉल्ट इज कॉल्ड सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस. बघा, the salt which react with the water to produce strong acid and strong base is called salt of strong acid and strong base. आपल्याला पुढचं पण एक्झाम्पल घेता येईल. पुढचा टाईप आपण काय एक्सप्लेन करणार आहे, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. आता याची आपल्याला बरीचशी एक्झाम्पल देता येतील. जरा बघा, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेसची. याचं पहिलं एक्झाम्पल सांगा काय असणार आहे, NH4Cl, त्याला आपण म्हणतो अमोनियम क्लोराईड. मग कॉपर सल्फेट, मग फेरिक क्लोराईड, ॲल्युमिनियम क्लोराईड, अमोनियम नायट्रेट आणि क्युप्रिक क्लोराईड त्याची बेस्ट एक्झाम्पल्स आहेत. आता याच्यामध्ये बघा मला काय म्हणायचं आहे की स्ट्रॉंग ॲसिड लक्षात घ्या आणि वीक बेस आहे. हे सॉल्ट काय प्रोड्यूस करणार आहे, नक्कीच स्ट्रॉंग ॲसिड प्रोड्यूस करणार आहे, वीक बेस प्रोड्यूस करणार आहे वॉटरमध्ये. म्हणून हा सगळं त्याचा टाईप आहे, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. याचं एक्झाम्पल बघा, मी क्लिअर या ठिकाणी मेन्शन केलं आहे, तुमच्या समोर आहे, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. सो व्हेन NH4Cl इज ॲडेड इन टू वॉटर, इट कॅन प्रोड्यूस HCl आणि NH4OH. आता आपल्याला माहिती आहे, लक्षात घ्या, HCl कोण आहे, स्ट्रॉंग ॲसिड आहे, NH4OH कोण आहे, वीक बेस आहे. म्हणजे या सॉल्टनी काय प्रोड्यूस केले, इट प्रोड्युसेस स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. सो दिस सॉल्ट इज कॉल्ड सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. ओके. So how it behave in water, on that basis this is the 4 types. ओके. आपण तिसरा एक टाईप सांगा या ठिकाणी बघणार आहे. बघा, त्या टाईपचं नाव आहे, लक्षात घ्या, सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. याचा अर्थ काय, ही एक्झाम्पल्स काय सांगतात जरा बघा. पहिलं एक्झाम्पल पोटॅशियम सायनाइड आहे, दुसरं एक्झाम्पल सोडियम ॲसिटेट आहे, सोडियम कार्बोनेट आहे, सोडियम फॉर्मेट आहे किंवा सोडियम सायनाइड आहे. ह्या सॉल्टला आपण काय बरं म्हणतो, सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. आता बघा, याची आपण एक्झाम्पल डिटेलमध्ये बघतोय. येस, पोटॅशियम सायनाइड आपण घेतलं, इट इज ॲडेड इन टू वॉटर, रिॲक्शन इज रिव्हर्सिबल टू प्रोड्यूस करस्पॉन्डिंग हायड्रोसायनिक ॲसिड आणि KOH. तुम्हाला हायड्रोसायनिक ॲसिड HCl माहीत आहे, वीक ॲसिड आहे. KOH आपल्याला माहीत आहे की स्ट्रॉंग बेस आहे. ओके. म्हणजे या सॉल्टनी काय प्रोड्यूस केलं आहे, वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस प्रोड्यूस केलं आहे. म्हणून या सॉल्टला आपण काय म्हणतो, सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. ओके. दिस इज बिहेवियर ऑफ दॅट सॉल्ट इन वॉटर. सो दिस इज कॉल्ड वन काइंड ऑफ टेमी थर्ड टाईप. आता फोर्थ टाईप बघण्यापूर्वी जरा बघा, फोर्थ टाईपची एक्झाम्पल आपण काय काय घेतलेत बघा. सॉल्ट ऑफ वीक ॲसिड आणि वीक बेस. आता हे लक्षात घ्या, सॉल्ट आहे, पहिलं एक्झाम्पल अमोनियम ॲसिटेट आहे, दुसरं एक्झाम्पल अमोनियम कार्बोनेट आहे आणि तिसरं एक्झाम्पल कुठलं आहे, अमोनियम सायनाइड असं एक्झाम्पल आहे. या तिन्ही सॉल्ट आपण काय म्हणतो, सॉल्ट ऑफ वीक ॲसिड आणि वीक बेस. असं म्हणण्याचं कारण काय जरा बघायचं आपल्याला. आता बघा, समजा हे सॉल्ट मी वॉटरमध्ये ॲड केलं, रिॲक्शन इज रिव्हर्सिबल टू प्रोड्यूस करस्पॉन्डिंग वीक ॲसिड आणि वीक बेस. आपल्याला माहिती आहे, लक्षात घ्या की ॲसिडिक ॲसिड आहे, वीक ॲसिड आहे आणि वीक बेस कोण आहे, NH4 इज अगेन वन काइंड ऑफ वीक बेस. So these salt can produce weak acid and weak base.
So this is the salt of weak acid and weak base. Okay. So this is the 4 types of this salt that can undergo hydrolysis to form corresponding products. आता बघा यातला आपण बराच पहिला पार्ट घेणार आहे. आपण काय केलं तर लक्षात घ्या, सॉल्टमधला कॅटॅन ॲनियन घेतला, वॉटरबरोबर रिॲक्ट केला, मग त्यानं ॲसिडिटी किंवा बेसिडिटी प्रोड्यूस केली, मग त्याला आपण म्हटलं सॉल्ट हायड्रॉलिसिस. इथं अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. इट प्रोड्यूस आयदर ॲसिडिटी ऑर बेसिसिटी, दॅट इज टू बी मस्ट. ओके. सो दिस इज डेफिनेशन अँड दिस इज वन काइंड ऑफ टाइप्स ऑफ सॉल्ट्स. आता मी तुम्हाला आत्ताच नेहमी सांगितलं आहे की न्यूट्रलायझेशन अँड हायड्रोलिसिस एकमेकाच्या अपोजिट रिॲक्शन्स आहेत, एकमेकाच्या टोटली क्रॉस रिॲक्शन्स आहेत. ओके. आता लक्षात घ्या, यात मला आणखीन एक पार्ट सांगायचा आहे. बघा आता या रिॲक्शनमध्ये मी काय केले बघा. HCl सांगा मला कोण आहे, स्ट्रॉंग ॲसिड आहे. NH4OH कोण आहे, वीक बेस आहे. आता स्ट्रॉंग ॲसिडमुळं या सोल्युशनला ॲसिडिटी येणार आहे, आणि ॲसिडिटी येणार आहे म्हणजे सांगा नक्की त्याचा के जास्त असणार आहे, आणि के जास्त म्हणजे सांगा नक्की KB कमी, आणि के जास्त KB कमी म्हणजे सोल्युशन इज ॲसिडिक. ह्याच्या कधी उलटं पण सांगा होतं. इफ KB इज ग्रेटर दॅन KA दॅन सोल्युशन इज बेसिक, आणि इफ KA इज इक्वल टू KB दॅन सोल्युशन इज न्यूट्रल. बघा H प्लस जास्त, के जास्त, ॲसिडिक जास्त, OH मायनस जास्त, KB जास्त, KB जास्त, बेसिक जास्त. सो दिस इज फॅक्टर फॉर ॲसिडिटी अँड बेसिसिटी. आता बघा आपल्याला पुढची एक स्लाइड घ्यायची आहे. यात आपल्याला क्लिअर करेल की सॉल्ट हायड्रोलिसिस म्हणजे नक्की काय, नेमकं काय. बघा सपोज आय विल टेक वन काइंड ऑफ रिॲक्शन. सॉल्ट टेकन इज NH4Cl विथ वॉटर. आता NH4Cl एक सॉल्ट आहे. इट कॅन रिॲक्ट विथ वॉटर टू प्रोड्यूस NH4OH अँड HCl. आपल्याला माहित आहे NH4OH इज नथिंग बट वन काइंड ऑफ वीक बेस अँड HCl इज नथिंग बट स्ट्रॉंग ॲसिड. तर बघा लक्षात घ्या, बघा सॉल्ट ऑलवेज कंटेन्स कॅटायन आणि इट कंटेन्स ॲनियन. या सॉल्टमध्ये कुठला कॅटायन आहे, NH4 प्लस नावाचा कॅटायन आहे. सॉल्टमध्ये कोणता ॲनियन आहे, Cl मायनस आहे. वॉटरला वॉटर मी आहे तसं घेतलं. ओके. दिस इज अकॉर्डिंग टू आयोनिक थेअरी. सो अकॉर्डिंग टू आयोनिक थेअरी सॉल्ट कंटेन्स आयन्स, कॅटायन अँड दॅट ऑफ ॲनियन. सो दॅट कॅन रिॲक्ट विथ वॉटर टू प्रोड्यूस NH4OH अँड H प्लस अँड असं मी लिहिण्याचं कारण काय बघा. आपल्याला शिकवलं मी, स्ट्रॉंग ॲसिड कम्प्लिटली 100% ब्रेक. हा 100% लक्षात घ्या, ब्रेक म्हणजे 100% H प्लसमध्ये कन्वर्ट होणार आहे आणि 100% Cl मायनसमध्ये कन्वर्ट होणार आहे. वीकचा अर्थ तुम्हाला मी सांगितलं आहे, अतिशय फिबली ब्रेक होणारा, कमी ब्रेक होणारा. म्हणून लक्षात ठेवा, मी त्याला काय केलं आहे तसं या ठिकाणी मी ठेवलं आहे NH4OH ॲज इट इज. आता लक्षात घ्या, आपण या ठिकाणी काय करतोय पुढच्या स्टेपमध्ये, कॅन्सलिंग द कॉमन आयन्स प्रेझेंट ऑन बोथ साइड्स. या ठिकाणी Cl मायनस आहे, या ठिकाणी पण Cl मायनस आहे. तो कॉमन आयन आपण कॅन्सल केला, बाकी कुठलाच आयन कॉमन या ठिकाणी कॅन्सल होत नाही आहे. सो देअरफॉर Cl मायनस कॅन्सल, रिमेनिंग इज NH4 प्लस, रिमेनिंग इज H2O, रिमेनिंग इज NH4OH, रिमेनिंग इज ओनली H प्लस. तुम्हाला माहिती आहे बाळांनो, H प्लस म्हणजे ॲसिडिटी, आणि ॲसिडिटी म्हणजे सांगा नक्की काय, सोल्युशन कसं असणार आहे, ॲसिडिक. सो द सोल्युशन बघा मी काय म्हणतोय बघा. येस, द सोल्युशन which contains free H plus then the solution is acidic. Yes, free H plus ions are existing there, so the solution is acidic in nature. आता बघा या ठिकाणी काय म्हणायचं आहे, ह्या कॅटायननं काय प्रोड्यूस केलं आहे, हा कॅटायन प्रोड्यूस केला आहे. ह्या कॅटायननं काय प्रोड्यूस केलं आहे, ॲसिडिटी प्रोड्यूस केलं आहे. ह्याचा अर्थ लक्षात ठेवा नेमका असा आहे, सॉल्टमधला NH4 प्लस काय करतोय, या वॉटरला ब्रेक करतोय आणि ॲसिडिटी क्रिएट करतोय. आणि जो सॉल्ट लक्षात ठेवा आयदर अशी ॲसिडिटी किंवा बेसिसिटी क्रिएट करतोय वॉटरमध्ये, त्यालाच आपण म्हणतो सॉल्ट हायड्रोलिसिस. त्याला आपण म्हणतो सॉल्ट हायड्रोलिसिस. आपण डेफिनेशनमध्ये बघितलेच आहे की सॉल्ट दॅट कॅन रिॲक्ट विथ वॉटर टू प्रोड्यूस आयदर ॲसिडिटी ऑर बेसिसिटी इज कॉल्ड सॉल्ट हायड्रोलिसिस. या एक्झाम्पलमध्ये काय केलं आहे, सॉल्टनं काय केलं आहे, ॲसिडिटी क्रिएट केली आहे, फ्री H प्लस क्रिएट केला आहे, आणि यालाच आपण म्हणतोय सॉल्ट हायड्रोलिसिस. कॅटायननी काय केलंय, या वॉटरचं ब्रेकिंग केलंय, याला आपण कॅटायनिक हायड्रोलिसिस असं पण त्याला आपण म्हणतो. सो ओके, सो कॅटायन ऑलवेज प्रोड्यूस कॅटायन. सो दिस इज अ कॅटायनिक हायड्रोलिसिस.
to produce acidic solution. This solution is called as acidic solution. Okay, so this is first example. Why the salt of strong acid and strong base does not undergo hydrolysis, not reacting with water. किंवा explain the aqueous solution of NaCl is neutral in nature. हे आपण बघणार डिटेलमध्ये बघा, जरा नीट लक्ष द्या. आपण सॉल्ट घेतला NaCl की जो सॉल्ट कोणाचा आहे, स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेसचा आहे. ठीक आहे. दॅट सॉल्ट कॅन रिॲक्ट विथ वॉटर टू प्रोड्यूस NaOH अँड करस्पॉन्डिंग HCl. आता एक्झाम्पलमध्ये जर बघा तुम्हाला कळेल. अकॉर्डिंग टू आयोनिक थेरी आपल्याला शिकवलं आता मी. अकॉर्डिंग टू आयोनिक थेरी सॉल्ट ऑलवेज कंटेन्स कॅटायन, सॉल्ट ऑलवेज कंटेन्स एनियन, वॉटर ॲज इट इज. स्ट्रॉंग बेस आहे लक्षात घ्या. स्ट्रॉंग म्हणलं की याला कम्प्लिटली पण ब्रेक करतो टू फॉर्म Na प्लस अँड टू फॉर्म OH मायनस. हा पण सांगा स्ट्रॉंग आहे, हा कम्प्लिटली ब्रेक होणार आहे H प्लस अँड Cl मायनस. सो पुढची स्टेप आपली आहे कॅन्सलिंग द कॉमन आयन्स. या ठिकाणी Na प्लस आहे, Na प्लस कॅन्सल. या ठिकाणी Cl मायनस आहे, गेट कॅन्सल. ओके. आता कॅन्सलिंग केल्यावर सांगा काय राहणार आहे शिल्लक. S2 ला S2 आहे तसंच शिल्लक राहते. OH मायनसला OH मायनस आणि H प्लसला H प्लस. आता या ॲट द एंड ऑफ दिस रिॲक्शन तुम्हाला काय दिसते, यात कुठलाच भाग सॉल्टचा नाही आहे. याचा अर्थ लक्षात ठेवा असा आहे की सॉल्ट वॉटरबरोबर रिॲक्ट होतच नाही आहे. इथं आयदर लक्षात घ्या बघा, इतर आयदर ॲसिडिटी और बेसिसिटी प्रोड्यूस केलेली नाही आहे, बोथ प्रोड्यूस केली आहे. जेवढी ॲसिडिटी आहे लक्षात घ्या तेवढीच बेसिसिटी आहे. म्हणजे आयदर ॲसिडिटी और बेसिसिटी क्रिएट केलेली नाही आहे. म्हणजे नक्कीच लक्षात ठेवा सॉल्ट वॉटरबरोबर रिॲक्ट झालेलाच नाही आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं आहे की या ठिकाणी या रिॲक्शनमध्ये आयदर कॅटायन और एनियन नॉट रिॲक्टिंग विथ वॉटर मीन्स वॉट, इट डज नॉट अंडरगो हायड्रोलिसिस. and again it cannot produce any kind of acidity or basicity. So this is not a hydrolysis reaction, it is not a salt hydrolysis reaction. म्हणून लक्षात ठेवा जो सॉल्ट लक्षात घ्या स्ट्रॉंग ॲसिडचा स्ट्रॉंग बेसचा बनला आहे. इथे एक्झाम्पल KCl NaNO3 KNO3 Na2SO4 आहे, K2SO4 आहे. हे सॉल्ट लक्षात ठेवा वॉटर बरोबर रिॲक्ट होतच नाही आहेत आणि हायड्रोलिसिसची रिॲक्शन करतच नाहीत. कारण काय, यातले आयदर ॲसिडिटी और बेसिसिटी प्रोड्यूस करत नाही आहेत. हे स्ट्रॉंग बेस आहे आणि हा स्ट्रॉंग ॲसिड आहे. म्हणजे प्रोडक्ट स्ट्रॉंग आहे असं सांगा अर्थ रिॲक्शन कुठली फेवरेबल आहे, बॅकवर्ड फेवरेबल आहे. स्ट्रॉंग लगेच एकमेकाशी रिॲक्ट होणार आहे म्हणजे बॅकवर्ड रिॲक्शन फेवरेबल आहे. बॅकवर्ड रिॲक्शन 100% आहे म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शन 0% आहे. फॉरवर्ड जर रिॲक्शन 0% आहे म्हणजे सांगा नक्की काय, नक्कीच सॉल्ट वॉटरवर रिॲक्टच होत नाही कारण 0% रिॲक्शन आहे, 0% रिॲक्शन. ओके. सो दिस इज अबाउट येस salt of strong acid, strong base can't undergo hydrolysis. तुम्हाला आधीच्या एक्झाम्पलमध्ये दिले जरा बघा, इथे तुम्हाला कळेल. NaCl रिॲक्ट विथ वॉटर टू प्रोड्यूस स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. हा स्ट्रॉंग ॲसिड आहे, स्ट्रॉंग बेस आहे लक्षात घ्या. ही रिॲक्शन 100% बॅकवर्ड करणार आहे, 0% फॉरवर्ड करणार आहे. 0% फॉरवर्डचा अर्थ काय की सॉल्ट वॉटरबरोबर रिॲक्टच होत नाही म्हणजे 0% रिॲक्शन आहे. सो salt of strong acid strong base does not undergo hydrolysis. ओके. आपला पुढचं एक एक्झाम्पल या ठिकाणी घ्यायचं आहे. इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन एक्सप्लेन why an aqueous solution of copper sulfate is acidic. किंवा त्याने आणखीन एक म्हणलं इट डज नॉट फॉर्म एनी काइंड ऑफ क्लिअर सोल्युशन. आपल्याला कळलं पाहिजे कॉपर सल्फेट इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. हे कॉपर ॲक्च्युली आले कुठून, या क्युप्रिक हायड्रॉक्साईडमधनं आले. हे SO4 आले ॲक्च्युली कुठून, स्ट्रॉंग ॲसिडच्या H2SO4मधनं आले. म्हणजे सॉल्ट सांगा ॲक्च्युली कोणाचं आहे, स्ट्रॉंग ॲसिडचं आणि वीक बेसचं आहे. आपल्याला कळेल पुढच्या रिॲक्शनमध्ये. सो कॉपर सल्फेट रिॲक्ट विथ वॉटर टू प्रोड्यूस क्युप्रिक हायड्रॉक्साईड वीक बेस आणि स्ट्रॉंग बेस कुठला प्रोड्यूस होतो H2SO4. आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू आयोनिक थेअरी द सॉल्ट ऑलवेज कंटेन्स कॅटॅन ॲनियन. ह्याचा कॅटॅन आपण प्रोड्यूस केला, SO4चा मायनस ॲनियन प्रोड्यूस केला, वॉटरबरोबर रिॲक्ट केला आणि ह्याची रिॲक्शन केली. आता लक्षात इकडे बघा वीक बेस आहे तसं मी ठेवलं आहे, स्ट्रॉंग ॲसिड कम्प्लिटली ब्रेक होणार आहे. ट्वाइस ऑफ H प्लस H प्लस SO4 मायनस SO4 मायनस. येस, कॅन्सलिंग द कॉमन आयन तुम्ही कॅन्सल करा. हे SO4 मायनस SO4 मायनस गेट कॅन्सल होणार आहे. हा कॉपर प्लसला कॉपर प्लस ट्वाइस ऑफ वॉटरला आहे तसं, क्युप्रिक हायड्रॉक्साईडला आहे तसं आणि ट्वाइस ऑफ H प्लस. इथे बघा
सॉल्टमधला कॉपर प्लस प्लस काय करतोय, या वॉटरबरोबर रिॲक्ट होतोय आणि फ्री एच प्लस क्रिएट करतोय, म्हणजे हिथं ॲसिडिटी क्रिएट करतोय. लक्षात ठेवा, जो सॉल्ट वॉटरबरोबर आयदर ॲसिडिटी किंवा बेसिडिटी प्रोड्यूस करतो त्या रिॲक्शन आपण काय म्हणतो, सॉल्ट हायड्रॉलिसिस, त्याला आपण म्हणतो सॉल्ट हायड्रॉलिसिस. लक्षात घ्या सोल्युशन कसं असणार आहे. हे सोल्युशन कसं असणार आहे, ॲक्च्युली ॲसिडिक असणार आहे. ॲसिडिक मीन्स वॉट टेल मी, सोल्युशन मस्ट हॅव pH लेस दॅन 7. येस, लेस दॅन 7ला आपण म्हणतो ॲसिडिक सोल्युशन. येस, इट कंटेन्स फ्री H प्लस आयन्स. आता प्रॉब्लेम कसा आहे बघा, व्हाय वी कांट गेट हिअर क्लिअर सोल्युशन. ॲक्च्युली कॉपर सल्फेट cupric hydroxide is somewhat insoluble in water at equilibrium. ह्या दोघांमध्ये समतोलपणा असताना क्युप्रिक हायड्रॉक्साईड वॉटरमध्ये जास्त डिझॉल्व्ह होत नाही. डिझॉल्व्ह होत नाही म्हणजे सांगा नक्की काय, ते सोल्युशन कसं असणार आहे, टर्बिड असणार आहे. टर्बिड म्हणजे थोडासा गाळ असणारं, थोडी पीपीटी असणारं, प्रेसिपिटेट असणार, म्हणून सोल्युशन क्लिअर दिसत नाही. लक्षात घ्या. टू गेट क्लिअर सोल्युशन काय करायचं, याच्यामध्ये आपण काय करतोय, H2SO4 ॲड करतोय, ॲसिड ॲड करतोय. हे ॲसिड वाढलं म्हणजे काय वाढणार, H प्लस वाढणार आहे. H प्लस वाढलं म्हणजे नक्की रिॲक्शन काय होणार आहे, बॅकवर्ड फेवरेबल होणार आहे. बॅकवर्ड फेवरेबल झाल्यामुळे नक्कीच सोल्युशन तुम्हाला क्लिअर मिळणार आहे. हे लक्षात घ्या. जे काय अनडिझॉल्व्ड आहे ते कमी होणार आहे. दॅट्स वाय द सोल्युशन बिकम्स क्लिअर. So by adding a dilute H2SO4 into that equilibrium reaction, the reaction backward is favorable. That's why yes, you can get clear solution. Okay. So here copper 2 plus can produce H plus, free H plus, so solution is acidic in nature. That is our example. Hydrolysis of salt of weak acid and strong base. आता याच्यामध्ये जरा बघा काय म्हणायचं. या ठिकाणी आपण एक सॉल्ट घेतले, सोडियम ॲसिटेट CH3COONA. This salt is taken, added into water. It can produce weak acid, acidic acid, and strong base NaOH. So this salt, how it behaves in water, that can be explained here. So you know, according to ionic theory, the salt always contains anion, the salt always contains cation, water as it is. आता वीक ॲसिडला बी आहे तसं ठेवतो. लक्षात घ्या. स्ट्रॉंग बेस आहे तो कम्प्लिटली आपण ब्रेक केला आहे ॲज अ Na प्लस अँड ॲज अ OH मायनस. म्हणजे स्ट्रॉंग बेसला आपण ब्रेकिंग करून Na प्लस डेव्हलप केला आहे आणि OH मायनस डेव्हलप केला आहे. तसं वीकचा करता येत नाही, तो वीक आहे, कमी डिसोसिएट होतो. दॅट्स वाय. आता बघा या दोन्हीमधले कॉमन आयन कॅन्सल करून टाका. यात कुठला कॉमन आयन आहे, यातला Na प्लस आणि इकडचा Na प्लस कॉमन आपण कॅन्सल केला. शिल्लक राहिला काय, CH3CO मायनस ॲज इट इज, वॉटरला ॲज इट इज, ॲसिडिक ॲसिड ॲज इट इज, आणि इथला OH मायनस ॲज इट इज. तुम्हाला कळते. लक्षात घ्या की सॉल्टमधला निगेटिव्ह काय करतोय, ॲसिटेट काय करतोय, निगेटिव्ह वॉटरबरोबर रिॲक्ट होतोय आणि तुम्हाला काय मिळतोय, OH मायनस मिळतोय फ्री. आणि OH मायनस फ्री म्हणजे याला आपण म्हणतो बेसिक सोल्युशन आणि यालाच आपण अल्कलाईन सोल्युशन असं म्हणतो. सो निगेटिव्ह पार्ट ऑफ दिस सॉल्ट react with water to produce negative anion. याचा अर्थ लक्षात ठेवा असा आहे की निगेटिव्ह ऑलवेज प्रोड्यूस निगेटिव्ह. निगेटिव्ह मीन्स बेसिक आहे, याला आपण म्हणतो अल्कलाईन सोल्युशन. आता बघा याच्यामध्ये की 3OH मायनस आयन असणं म्हणजे सोल्युशन बेसिक असणं. सोल्युशन बेसिक असणं यालाच आपण काय म्हणतो, pH greater than 7. If a solution is basic, pH is greater than 7. Because of OH minus is greater, H plus is less. That's why. थोडक्यात मला काय सांगायचं आहे बघा. येस, निगेटिव्ह याला म्हणायचं, निगेटिव्हला आपण म्हणतो ॲनिओनिक, की जे ॲनाईन काय करतंय, वॉटरला ब्रेकिंग करतंय, वॉटरबरोबर रिॲक्ट होतोय आणि ॲनिनस डेव्हलप करतंय, बेसस डेव्हलप करतंय. यालाच आपण म्हणतो ॲनिओनिक हायड्रोलिसिस. पुढचं एक्झाम्पल, an aqueous solution of sodium carbonate is basic in nature. Explain. Sodium carbonate ला आपण म्हणतो वॉशिंग सोडा. So this washing soda is added into water. It produces strong base NaOH. It produces weak acid, carbonic acid. ही पण एक सॉल्ट हायड्रोलिसिसची रिॲक्शन आहे बघा. टॉयसॉयबेन स्ट्रॉंग बेस आहे, स्ट्रॉंग बेसला कम्प्लिटली आपण ब्रेक केले ॲज अ Na प्लस आणि ॲज अ OH मायनस. वीक ॲसिडला आपण आहे तसं ठेवले. Cancelling the common ions, Na plus get cancelled. Remaining is what?
carbonate plus water to produce S2CO3 plus twice of OH minus. आता या ठिकाणी बघा, इथं अगेन निगेटिव्ह कार्बोनेटनं निगेटिव्ह OH मायनस तयार केला आहे, म्हणजे सोल्युशन बेसिक आहे. सो सॉल्ट रिॲक्ट विथ वॉटर टू प्रोड्यूस बेसिसिटी, दॅट इज कॉल्ड सॉल्ट हायड्रॉलिसिस. लक्षात घ्या, Na2CO3 हे बेसिक सॉल्ट आहे. कारण काय, हे बेसिसिटी क्रिएट करते ॲक्युअस सोल्युशनला, टोटल सोल्युशनला. आणि बेसिक म्हणजे काय, pH ग्रेटर दॅन 7, यालाच आपण म्हणतो बेसिक सोल्युशन. सो द ॲक्युअस सोल्युशन ऑफ सोडियम कार्बोनेट इज अ बेसिक ड्यू टू फॉर्मेशन ऑफ OH मायनस इन फ्री स्टेट्स. अशी बरीच एक्झाम्पल्स आपल्याकडे आहेत. NaCN आहे, KCN आहे आणि K2CO3 आहे.